गाऊया मस्त तराने, छेडूया साज सुहाने, धुंद होऊया रे. ही दुनिया सुरेल गाणे, गाऊया मस्त तराने, छेडूया साज सुहाने, धुंद होऊया रे. या रे सारे सारे गाऊया, या रे सारे सारे गाऊया, या रे सारे सारे गाऊया. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ भातती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णविते तिची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मजला वियला वेधू. खोड बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्याने दिसादू. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजला वियला वेधू. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणूनी स्फुरताती वाहू. क्षेम देऊ गेले तव मीची मी कधी, क्षेम देऊ गेले तव मीची मी कधी. आसावला जीव राहू. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजला वियला वेधू. क्या बात है, क्या बात है. विठ्ठल 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 असा विठूचा नामघोष अवघ्या पंढरपुरात लवकरच दुमदुमणार आहे. कारण प्रत्येक वारकरी त्या विठुराला भेटण्यासाठी आतुर झालेला आहे. जसा तो वारकरी आतुर झालाय, तसेच हे आमचे रसिक प्रेक्षक या सह्याद्री वाहिनीच्या संगीतमय रियालिटी गेम शो मध्ये सहभागी होण्यासाठी आतुर झालेले आहेत. कारण हा मंच असा आहे ज्याला गाणं गुणगुणता येतं, ज्याला गावंसं वाटतं, त्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या मंचाचं नाव आहे सारे सारे गाऊया. आणि हे मंच, हे वादक, हे संगीत, हे सगळं वातावरण भक्तिमय झालं ते कारण आमच्या लाडक्या गायिका संजीवनीजी यांच्या अप्रतिम स्वरांनी. संत ज्ञानेश्वरांची रचना होती, ती मी प्रस्तुत केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. तुमच्या या अप्रतिम सुरासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अर्थात कुठलंही संगीत त्या वाद्याशिवाय, वादकांशिवाय अपूर्ण असतं. तेव्हा आमचे अप्रतिम वादक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झालं ते आमचे मुकेशजी, आमचे सगळे टेक्निशियन्स आणि संपूर्ण बॅकस्टेज आर्टिस्ट, फ्रंट आर्टिस्ट आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या भक्तिरसात डुंबून जाऊया आणि पुन्हा एकदा आमंत्रित करूया आपले दुसरे सेलिब्रिटी सिंगर, सगळ्यांचे लाडके गायक त्यागराज खाडीलकर.
वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पगरीचा कानडा राजा पगरीचा कानडा राजा पगरीचा हा नाम्याची खीर चाखतो सोखोबाची पुर राखितो हा नाम्याची खीर चाखितो हा नाम्याची खीर चाखतो सग म गमन गम म गमनि द गम म गमसनि गम म गमन गमधनि मधनि स धनि सग 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 निस निस धनि धनि मद गमधनि स गमधनि स गमधनि गमधनि स गमधनि स गमधनि गमधनि स गमधनि स गमधनि स हा नाम्याची खीर चाखतो सोखोबाची पुर राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पगरीचा कानडा राजा पगरीचा कानडा राजा पगरीचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 वा वा क्या बात आहे क्या बात आहे. हे भक्तिमय वातावरण खरंच दुमदुमून गेलेलं आहे आणि या भक्तिरसात डुंबून जाण्यासाठी तुम्ही स्पर्धक कम प्रेक्षक तेही तयार आहात. फक्त या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात सांगतो. स्वरूप अतिशय सोपं आहे. तुम्हा स्पर्धक कम रसिक प्रेक्षक यांच्या हातात 50 गाण्यांची लिस्ट दिलेली आहे. त्यात तुमच्या आवडीची 15 गाणी तुम्ही निवडायची आहेत. अर्थात ती टिकमार्क केलेली गाणी तुमच्याजवळ असतील. उरलेली गाणी आमची सुंदर युवती कट करून टाकेल. नंतर या महाकुंभातून अंक काढला जाईल. त्या अंकावर जे गाणं असेल ते गाणं तुमच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही हात वरती करायचा आहे. आमचे मान्यवर सिंगर्स तुम्हाला इथे बोलवतील आणि ते गाणं सादर करण्याची विनंती करतील. असा आपण प्रवास करता करता कार्यक्रमाच्या अंती 2 उत्तम गायक म्हणजे यांच्या मते त्यांचा या मंचावर सन्मान केला जाईल. तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल स्वरूप. सगळे रेडी आहात? सुरू करायचा कार्यक्रम सारे सारे गाऊया. आणि पहिला अंक काढण्याची विनंती करतो अर्थातच आमच्या लाडक्या लेडीज हो, फर्स्ट. या. आणि हा लकी नंबर आहे 5. कोणाचा आहे? फार सुंदर गाणं आलेलं आहे. रागदारीवर आधारित 4 राग आहे, 4 ऋतूंचं वर्णन आहे. आदिनारायणराव यांचं संगीत. सुवर्णसुंदरी
क्या बात है, क्या बात है. नाव काय म्हणाल? उषा कानेटकर, अच्छा, कुठून आलात आपण? अंधेरी ईस्ट. वा. संजीवनीजी यांच्या खरंच या प्रयत्नांना खूप दाद दिली पाहिजे. अगदी. आणि आपलं वय म्हणजे स्त्रियांचं विचारू नये, पण आपलं वय सांगू इच्छिता का? हो, म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटेल माझं वय ऐकून. इथे मी जुन्या बिल्डिंगमध्ये खूप कार्यक्रम केले टी व्हीचे, तोपर्यंत माझं वय कमी होतं. आता मी 80 झाले आहे. वा क्या वा बात वा. आहे, वा. क्या बात आहे. आणि खरं तर उषाताई, या वयात सुद्धा तुम्ही तुमच्या मनातला वसंत अजूनही जपलेला आहे हा. क्या बात. आणि तुमच्या मनातली कोयल अजूनही कुहू कुहू बोलती आहे. आणि गेले 30-35 वर्ष मी गाते. दर सोमवारी अजून प्रदीप म्हणून मास्तर मला शिकवायला येत. वा, क्या म्हणजे बात. सुरसाधना चालू आहे आणि अशी नेहमीच चालू राहू दे. इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. खरं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेलच यांच्या गाण्यानंतर की म्हणजे हा मंच हा प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. काय वाटतं तुम्हाला? अगदी अगदी. म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी, म्हणजे आजीपासून नातीपर्यंत, सासूपासून जावयापर्यंत, सासऱ्यापासून सुनेपर्यंत, आणि प्रत्येकासाठी हा काय. कारण आज उद्या परवा तेरवा काय सगळीकडे एकच बोलबाला, सारे सारे गाऊया. आणि चला बोलूया पुढच्या अंकाकडे. आणि हा लकी नंबर आहे 23. कोणाचा आहे? आणि गाणं आहे, फार सुंदर गाणं आहे रे. ही वाट दूर जाते. अच्छा, दोघांनी हात वरती केलेला आहे. आपण कोणाला यांना बोलूया का? क्या बात है. वा वा, क्या बात आहे. वा वा. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, आणि तिथे मनातला रावा मिळेल की नाही माहित नाही, पण मनातला पावा इथे आहे. क्या बात है. क्या बात है. आमचे सुप्रसिद्ध वादक विजय तांबे, अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी मुळातलं गाणं ज्यांनी वाजवलंय असे उत्कृष्ट वादक कलाकार. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गायलत तुम्ही. आपलं नाव काय? धन्यवाद. माझं नाव लीना दामले. आणि तुम्ही काय करता? मी ग्राफिक डिझायनर आहे. अरे वा. आणि ग्राफिक डिझायनिंग करता करता मनातलं गाणं तुम्ही जपलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. पण तुम्ही गाणं शिकता का? हो, शिकते मी. कोणाकडे? मी सुरेश वाडकरांच्या आजीवसन इन्स्टिट्यूटमध्ये शिकते. अरे वा वा वा. बरं, या सारे सारे गाव्याच्या मंचावर येऊन तुम्हाला गाताना कसं वाटलं? खूप छान, खूप छान. एक वेगळाच एक्सपिरियन्स.
म्हणजे ऑफकोर्स जरा मनात अशी दगदग होते, कारण पहिल्यांदा टी व्हीवर गाते, त्यामुळे थोडी भीती आहे. पण खरं सांगू का, हा मंचच मुळात ज्यांना गुणगुणता येतं, गावंसं वाटतं त्यांच्यासाठीच आहे. धगधग न करता धक धक केलं तरी चालेल. आणि आता बस सुरुवातच आहे. आता इथून सुरू केलंय. आता विविध चॅनलवरती तुम्ही दिसणार, पण सर्वात आवडती वाहिनी आपली आहे सह्याद्री. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं म्हणजे लीनाजी म्हणत होत्या ही वाट दूर जाते, परंतु ही वाट कुठेही जात नाही. ही वाट इथेच येते, या मंचावर, ज्या मंचाचं नाव आहे सारे सारे गाऊया. पण या वाटेवर कुठेतरी विश्रांती घेणं अत्यंत आवश्यक आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम, अर्थात सह्याद्री वाहिनीचा संगीतमय रियालिटी गेम शो सारे सारे गाऊया. परमेश्वरा, या अपराधाबद्दल मला क्षमा कर. डॅडी असं नाही करू शकत. तुम्ही एक वेगळंच सत्य उजेडात आणलं. मी आणि मोहिते पाटील दोघेही एक बाप म्हणून गिल्टी आहोत आणि आम्ही दोघेही हे सत्य ओपनली ऍक्सेप्ट नाही करू शकत. आयुष्यमान भव बुधवारी दुपारी 3:30 वाजता आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता. सर्वांगे सुंदर वटे सेंदुराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय मंगल मुरते, दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव. ब्रेक नंतर सह्याद्री वाहिनीच्या संगीतमय रियालिटी गेम शो मध्ये मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, ज्या मंचाचं नाव आहे सारे सारे गाऊया. चला वळूया पुढच्या अंकाकडे, आणि पुढचा अंक काढण्याची विनंती करतो मी स्वतःला. आणि हा लकी नंबर आहे 25 आणि 25 नंबरचं गाणं आहे तोच चंद्रमा नभात. कोणाचा नंबर लागलाय? तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा नभात. वा वा वा, क्या बात है. मराठी भावगीतांच्या प्रांगणामधलं एक सदाबहार असं भावगीत शांता शेळके यांनी लिहिलेलं, बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वतःच गायलेलं. फार सुंदर गाणं झालं. आपलं नाव काय? माझं नाव पांडुरंग ठाकरे. तुम्ही लहानपणापासून संगीत शिकताय? हो, अंधशाळेत असल्यापासून, म्हणजे शाळेत असल्यापासून संगीत शिकतो. आणि व्यवसाय काय करता? मी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोकरी करतो मी. वा. आणि गाण्यांना चाली लावतो, तबला वाजवतो. अरे वा वा, क्या बात आहे, क्या वा बात वा. आहे. म्हणजे बँकेतल्या नोटा मोजता मोजता संगीताच्या नोट्स पण सांभाळतो. हो 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 हो. छान आहे. आपला परिचय? नमस्कार, मी शशिकांत तांबे, सिंधुदुर्गवरून आलोय. डॉक्टर कुडाळकर हायस्कूल मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. काव्यलेखन करतो, गझल लेखन करतो आणि स्वतः त्या गीतांना चालीला होतो. बरं, हा सारे सारे गावयाचा मंच, याची कीर्ती मला वाटतं सिंधुदुर्गापर्यंत पोहोचलेली आहे. एवढ्या लांबून तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यागराजजी आणि संजीवनीजी, म्हणजे सिंधुदुर्गापर्यंत पोहोचलेली ही आपली कार्यक्रमाची ख्याती
साता समुद्रापार पोचायला मला वाटतं जास्त वेळ लागणार नाहीये. खरंच खरंच म्हणजे पूर्वीच्या काळी सिंधू सुद्धा दूर ग असं वाटायचं. हा पण तोही आता जवळ आलेला आहे, कारण सप्तस्वरांची साथ आपल्याला आहे. Yes. कारण आज उद्या काल परवा प्रत्येकाच्या ओठी एकच नाव, सारे सारे गाऊया. आणि तर वळूया पुढच्या अंकाकडे, आणि पुढचा अंक काढण्याची विनंती करतो. कोणाला करूया? तुला पर्याय नाही आहे, मीच काढणार. आणि हा लकी नंबर आहे 13. ओके, आणि 13 नंबरचं गाणं आहे. फारच छान गाणं आहे अंशुमन. काय होतं ना, आपल्या पत्नीला बघितल्यावरती कधी कधी मनात अशी कविता सुचते की शब्द येतात, मैं शायर तो नहीं मगर ए हसी जब से देखा तुझको मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको आशिकी आ गई. मैं शायर तो नहीं. गई. मैं शायर तो नहीं. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. आपलं नाव काय? माझं नाव श्याम श्रॉफ आहे. क्या बात आहे. श्याम श्रॉफ म्हणजे तुम्ही ते प्रसिद्ध सुप्रसिद्ध फिल्म डिस्ट्रीब्युटर तेच का तुम्ही? मला एक ते सेम जरा मराठी कम आती है. मला ऐकायला आवडेल की कौन सी फिल्म आपने डिस्ट्रीब्यूट की? ओ सर, डिस्ट्रीब्यूशन का काम हमने स्टार्ट किया था 1975 से. और दो चार जो नाम मुझे इस समय याद आ रहे हैं सडनली, राजा हिंदुस्तानी, बैंडिट क्वीन, अर्ध सत्य, रंगीला, अभी लास्ट वीक रिलीज हुई फिल्मिस्तान. क्या बात है. मैंने गाए हुए फिल्म करीब के रिकॉर्डिंग में भी आप करीब की रिकॉर्डिंग में मैं था, बिकॉज मेरा विनोद चोपड़ा जी से अच्छा रिलेशन है. मैं आपके सब गाने मैंने रिकॉर्डिंग में अटेंड किए. क्या बात. बरं श्याम जी, मला सांगा, या सारे सारे गावाच्या मंचावरून तुम्हाला कसं वाटतंय? सर बहुत अच्छा लग रहा है. मैं तो एवरी संडे को दोपहर को 4 बजे देखता हूँ उसको. वाह, सारे सारे गाओ या. मुझे लगता है इस गाने की जो आपने प्रस्तुत किया फिल्म बॉबी का गीत, इसकी भी कुछ कहानी आपके पास है? हाँ जी, मैं इस गाने की रिकॉर्डिंग पे मौजूद था एक्चुअली. क्या बात है. ये गाने की रिकॉर्डिंग मेरे ख्याल से ये शैलेंद्र सिंह का पहला गाना था,
और इसकी रिकॉर्डिंग हुई थी नवरंग सिने सेंटर लोअर परेल पे, फिनिक्स मॉल के सामने। और ये गाना जब रिकॉर्ड हो रहा था तो अब सबको नेचुरली जो लोग मौजूद थे सबको बहुत अच्छा लगा। और उसके बाद वो गाने की रिकॉर्डिंग होने के बाद वहाँ पार्टी हुई। अब शैलेंद्र सिंह नए गायक थे तो वो चुपके से एक कोने में जाके खड़े हो गए। तो राज साहब उनको लेके आए, बोले बेटा तुम इस कुर्सी पे खड़े रहो, अगर तुम चाहते हो कि दुनिया तुम्हें देखे तो तुम्हें अपने कद को ऊंचा करना पड़ेगा। क्या बात है, क्या बात है। कुर्सी और टेबल के ऊपर कुर्सी रखी, उसके ऊपर उसको चढ़ा दिया। वाह वाह। और आज आपने ये गीत किसके लिए प्रस्तुत किया ये भी बता तो दीजिए। मैं आपके लिए गा रहा था लेकिन मेरी बीवी भी है, उनके लिए गा रहा। लेकिन वाकई में सालों बाद इतनी गहरी और इतनी मधुर आवाज सुनी। वाह वाह, बहुत मजा आया। अरे सर बहुत बहुत शुक्रिया आपका। यस, थैंक यू, थैंक यू। आप इस मंच पे आए, शुक्रिया। बड़ी मेहरबानी, थँक्यू। आणि त्यागराजी संजीवनीजी या गाण्यासंदर्भात एक अप्रतिम किस्सा आहे, अर्थात तो मी सांगणार नाही, आमचे पुणतांबेकर सर ते सांगणार आहेत। पुणतांबेकर सर काय किस्सा आहे? मेरा नाम जोकरच्या दणदणीत अपयशानंतर कल आजवर कल पण फ्लॉप झालं। 68 लाख रुपयाचा फटका आर के फिल्म्सला बसला होता। आणि अशा कालखंडामध्ये एकदा शम्मी कपूरकडे पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये नर्गिस आणि राज कपूर पहिल्यांदाच समोरासमोर आले। ताटातूट झाल्यानंतर तिने राज कपूरला पाहून तोबडा मारला की आय थिंक ही इज फिनिश। राज कपूर अस्वस्थ झाले। माझी स्फूर्ती देवता मला सांगते मी संपलो, तिला मी दाखवून देईन मी संपलेलो नाही। सगळी नवीन टीम जमवली। के अब्बास वसंत साठ्यांना घेऊन ठेऊरच्या गणपतीच्या देवळात बॉबीचा मुहूर्त झाला आणि अनेक अडचणीनंतर बॉबी पुरा झाला। पण जंजीर आणि बॉबी एकाच दिवशी सेन्सॉर झाले। जंजीर सुपरहिट झाला पण बॉबीला कस्टमर मिळत नव्हते। शेवटी ज्या वेळेला ते विकलं गेलं पिक्चर तेव्हा प्रत्येक टेरिटरीत 36 लाख रुपयाला घेतलं, विकलं गेलं। आज श्यामजींच्या निमित्ताने हे दोघांची या सर्वांची आठवण झाली। खरं म्हणजे या संदर्भात बरेच किस्से असतात नाही का, आणि ते किस्सांचं गाठोड घेऊन आमचे पुणतांबेकर सर येतात आणि त्याचे उघडत असतात। असं आपण बोलूया पुढच्या अंकाकडे, पुढचा अंक काढण्याची विनंती करतो। आता मी काढणार, आता बाद झालं। आणि हा लकी नंबर आहे 38। कोणाचा आहे? अच्छा, आणि 38चं गाणं आहे कारे दुरावा। नको जागणे नको स्वप्न माया अपराध माझा असा काय झाला तारे बोला तारे दुरावा अपराध माझा असा काय झाला वा, मुंबईचा जावई चित्रपटातलं हे अजरामर गाणं ग दी माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, आशाताई भोसलेंनी गायलेलं। काय जमाना होता तो जेव्हा स्त्री पुरुषाची मनधरणी करायची, पण आता मुलगी शिकली प्रगती झाली, आता पुरुषाला स्त्रीची मनधरणी करावी लागते की काग आबोला कागद मग काय झालं त्याच्यामध्ये, करा की नाही। पण मी काय म्हणतो, असं काही घडलं होतं का तुमच्या आयुष्यात? काल एक छोटासा असा किस्सा झाला की आमचं दोघांचं जरासं भांडण झालंय। जरा म्हणजे कुठपर्यंत? झाडू नाही नाही डबे कुठपर्यंत झाले? म्हणजे नाही नाही तेवढंच तिथेच, फक्त झालं? तोंडा बोलण्यावरून बाकी काही नाही। काय फायदा आहे? बरं, पण ते तुमचं आता हे गाणं जेव्हा टीव्हीवर ऐकतील तेव्हा नक्की त्यांचा अबोला दूर होईल। हो नक्कीच। बरं, आपलं नाव काय? मी नैना कांदळकर, मी गृहिणी आहे। बरं, आणि मी रचना संसद मधून गाणं शिकते। बरं, देव काकांच्या अंडर।
अरे वा वा. बरं मला सांगा, हा सारे सारे गावाचा मंच जो खास सगळ्यांसाठी खुला आहे आणि त्या मंचावरून तुम्ही गाताय, तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा? खूप छान वाटतंय, कारण हा माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स, त्यामुळे मला खूप जरा भीती पण वाटते. पण इथे आल्यानंतर असं काही वाटलं नाही. नंतर थोड्या वेळाने मी खूप रिलॅक्स झाले. नाही, पण तुम्हाला यजमानांना मनाने केले इथे यायलाच लागलं आहे, त्यामुळे तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणजे संसाराच्या रहाट गाडग्यात लुटूपुटूच्या लढाई होत असतात आणि त्या लढाया म्हणजे संसार असतो, तीच खरी मजा असते. अर्थात वळूया पुढच्या अंकाकडे. पुढचा अंक काढण्याची विनंती करतो. त्यागराजजी, होऊन जाऊ दे. ओके, आणि हा लकी नंबर आहे 28 आणि गाणं आहे रुपेरी वाळूत माडांच्या वनात येना. क्या बात. आणि कोण कोण आहे? हात कोणी वरती गेला? क्या बात आहे. मला खास अभिनंदन करायचं त्यागराजजी यांचं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे यांच्या हाकेला तुम्ही इतकं ओ दिलेलं, डायरेक्ट वाळूत घुसलातच डायरेक्ट तुम्ही. अंडरग्राऊंड हो म्हणलं काय. बरं प्रिये, तुझं नाव काय? वैभवी राजाध्यक्ष. अरे वा वा, किती छान नाव आहे. आणि काय करतेस? मी आता जॉबला आहे TCS मध्ये. कुठे? TCS मध्ये. TCS मध्ये नोकरी करतेस. अरे वा. आणि गाणं बिणं शिकलीस का ग? हो, मी लहानपणापासून शिकते गाणं. पण ते ह्या गाण्यामध्ये जर आता ते काय रे, का ग नाही केलंस? तू प्रेमात पडलेस का? प्रेमात पडलेस का कधी? नाही. त्यामुळे बेसिक प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. एकदा पडून बघ. मग हाय होय हाय सगळं काय हरकत नाही. या मंचावरून तुला कसं वाटतं मला सांग? खूप छान वाटतंय. काहीतरी एकदम असं वेगळं वाटतं. मी फर्स्ट टाइम परफॉर्म करते असं लाईव्ह, आणि खूप छान वाटतंय. पण असं वाटत नाही, तू असं डाऊन वाटतं, तू घाबरलीस का? म्हणजे हा फर्स्ट टाइम आहे म्हणून थोडंसं. पहिल्यांदा गातात त्यांच्यासाठी हा मंच आहे. हा मंच सर्वांसाठी खुला आहे. तुम्ही याच्या आधी कुठे गायला असो किंवा नसो, आमच्या या म्युझिक इंडस्ट्रीतल्या नंबर 1 वादकांच्या बरोबर नंबर 1 चॅनल सह्याद्रीवरती तुम्हाला तुमचा आवाज करोडो लोकांच्या पर्यंत पोहोचवता येईल. कारण काल आज उद्या परवा प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव, सारे सारे गाव. खूप मजा आली आणि अशीच प्रगती करत राहा, गात राहा आणि प्रेमात पडत राहा. खरं म्हणजे अप्रतिम गीतानंतर आणि तुम्ही दाखवलेल्या नृत्य कौशल्याबद्दल मला इथे विश्रांती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा सह्याद्री वाहिनीचा संगीतमय रियालिटी गेम शो सारे सारे गाऊया. सर्वेश्वरा, या अपराधाबद्दल मला क्षमा कर. डॅडी असं नाही करू शकत. तुम्ही एक वेगळंच सत्य उजेडात आणलं.
मी आणि मोहिते पाटील दोघेही एक बाप म्हणून गिल्टी होत आणि आम्ही दोघेही हे सत्य ओपनली ऍक्सेप्ट नाही करू शकत. आयुष्यमान भव बुधवारी दुपारी 3:30 वाजता आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता. करता दुःख हरता भरता विघ्नाचे दुरवे पुरवे प्रेम कृपाजयांगे सर्वांगे सुंदर ओटे सेंदुराचे कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय तर ब्रेक नंतर सारे सारे गाव्याच्या मंचावर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आता वळूया पुढच्या अंकाकडे आणि पुढचा अंक काढण्याची विनंती करतो मी मला स्वतःलाच. आता बाद झालं. आणि हा लकी नंबर आहे 30. कोणाचा आहे? बरं. आणि 30 नंबरचं गाणं आहे वा वा. तुझं नाव सांग. भैरवी सुनील जाधव. अरे वा. तुझ्या नावातही संगीत आहे. कितवीत आहेस तू? 8वीला. 8वीत आहेस. आणि कुठल्या शाळेत? आदर्श विद्या मंदिर. कुठे आहे ती? बदलापूर. हो. आणि गाणं कोणाकडे शिकतेस? बेळणेकर सर, अनंत बेळणेकर. त्यांनी शिकवलं हे? हां. अरे वा. खूप छान. आणि तुझ्या तोंडून ऐकताना ते अगदी खूप छान वाटलं. म्हणजे बालकांच्या मनामध्ये सुद्धा विठुरायाची जी एक श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि एक मनामध्ये मूर्ती वसलेली आहे, त्याचंच एक प्रतीक तू इथे सारे सारे गाव याच्या मंचावरती सादर केलंस. फार छान झालं गाणं. थँक्यू सो मच भाई. थँक्यू. त्याकडे आषाढी निमित्त भक्तीचा माळा जसा पंढरपुरात फुलतोय तसा माळा इथे फुलायला लागलेला आहे. आणि आता भक्तिरसात आणखीन एक ऍड करूया आपण, एक नंबर काढून. बर. अजून एक गाता गळा. गळा हा भक्तीचा मळा. मळा. चला. मी तुला चान्स देते, तू काढ ना प्लीज. तूच. आणि हा लकी नंबर आहे 26. कोणाचा आहे? आणि 26 नंबरचं गाणं आहे गुणी बाळ असा. तुझ्यासाठीच गाणं लिहिलंय रे. वा वा वा. मी गुणीच आहे.
क्या बात है. कवी गोविंदाग्रज म्हणजे अर्थातच सुप्रसिद्ध साहित्यिक आणि नाटककार राम गणेश गडकरी यांच्या प्रतिभेतून उमललेलं हे गीत. काव्य बघा तुम्ही, म्हणजे हे सर्वसामान्य बाळ नाहीये जी अंगाई ऐकल्यानंतर झोपेल. जिजाऊ सर्व उपाय करून थकलेली आहे, त्याला सगळ्या शहांची बादशहांची भीती सुद्धा घालून झालेली आहे, पण काहीतरी कार्य करायला आलेलं जन्माला ते बाळ ते असं पाळण्यामध्ये सहज झोपेल. आई थकली पण बाळ झोपलं नाही, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये स्वराज्याचं स्वप्न होतं. असं जाज्वल्यपूर्ण काव्य ज्यांनी लिहिलं ते गोविंदाग्रज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासाठी आणि अर्थातच हे लढीवाळ गाणं तरी सुद्धा तितकंच आक्रमकपणे गाणाऱ्या लता दिदी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात. आपला परिचय? मी वैशाली कन्नाडकर. तुम्ही गाणं शिकता? मी शिकवते. बर, पण आधी शिकला असाल ना? हो हो, मी आधी शिकले. माझे गुरु आहेत श्री यज्ञेश्वर लिंबेकर, जे 40+ विजेते होते. हा, मराठवाड्यातले. हो हो. तुम्ही मराठवाड्यातले? हो हो, मी परभणीची. परभणीहून आलात तुम्ही? नाही, मी आता सासरी रोह्याहून आली. अच्छा, म्हणजे तुमचं माहेर परभणी? माझं माहेर परभणी आहे आणि सासर रोह्यामध्ये आहे. गाणं आठवलं, माझे माहेर परभणी. असं वाटलं मला. आज आषाढी एकादशी आहे, तर पंढरी आज तरी आठवणारच. आणि परभणी म्हणल्यानंतर ही मागे जी बरणी भरली आपली, त्याच्यातून वेगळे वेगळे अंक निघाले, त्याच्यातून हेही गाणं निघालं. स्वागत आहे तुमचं. तुमच्या सर्व शिष्यांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच कौतुक वाटलं असेल की तुम्ही या मंचावरती आलात. तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद होतोय. हा माझा खरं म्हणजे पहिलाच अनुभव आहे असं एखाद्या चॅनलच्या माध्यमातून येण्याचा. अगदी पण आपला हा जो कार्यक्रम आहे रोह्यापर्यंत, परभणीपर्यंत त्याची कीर्ती पोहोचलेली आहे. आणि असंच सामान्य माणसाच्या मनातलं गाणं आपण बाहेर काढतो, हीच या मंचाची विशेषता आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि सारे सारे करता दुख हरता भरता विघ्नाचे दुरभि पुरभि प्रेम कृपा जयांगे सर्वांगे सुंदर वटी सेंदुराचे कंठी झळके माळ मुक्ता फळांचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव जय. ब्रेक नंतर सारे सारे गावाच्या मंचावर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे, अर्थात शेवटच्या टप्प्याकडे. आणि त्या टप्प्यातला अंक काढण्याची विनंती करतो मी. सांगितलं ना तुला पर्याय नाही. ओके, आणि हा लकी नंबर आहे 21 कोणाचा आहे? अवघा रंग एकची झाला. वा, आषाढीची सगळी एकंदर म्हणजे वारकरी संप्रदायातली गाणीच चालू आहेत. वा वा. आपलं नाव काय? माझं नाव उर्वशी गाडेकर. अरे वा, आपण काय करता? म्हणजे मी बरंच काही काही केलंय आयुष्यात, पण सध्या मी गृहिणीच आहे. क्या बात आहे. आणि गाणं वगैरे शिकता का हो? गेले 10-12 वर्ष ऑफ अँड ऑन असं चाललंय माझं. वा वा, कुणाकडे शिकलात? मी प्रभात्रींकडे थोडा वेळ शिकलेले, त्यानंतर आता सध्या प्रदीप चॅटर्जी म्हणून आहेत त्यांच्याकडे. सुंदर. आणि आज कुठलं गाणं म्हणताय? मी सोयराबाई लिखित, आता एकादशी असल्यामुळे अभंग गाते, अवघा रंग एक झाला. किशोरीताईंनी अजरामर केलेलं गाणं आहे, फारच सुंदर. त्यागराजी, मला काय वाटतं मग या गाण्यानेच आपण आजच्या भागाची सांगता करूया का? अर्थातच, कारण याच्यामध्ये फक्त भक्तीचा रंगच नाही आहे, तर किशोरी त्यांच्या गायकीच्या रंगाबरोबरच भैरवीचा सुद्धा रंग आहे. त्यामुळे याच्याहून उत्तम गाणं आपल्याला कुठलं मिळणार आहे? उत्तम अभंग. आणि आज जे संपूर्ण भक्ती रसामध्ये संपूर्ण पंढरपूरच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र नव्हे, तर जिथे जिथे जगाच्या पाठीवर मराठी माणूस आहे तो सगळा आज पांडुरंगाच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी लीन झालेला आहे. आणि म्हणूनच याच अभंगाने आज आपण सांगता करूया. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगणार की जर तुम्हाला तुमचा आवाज ऐकेबल आहे, गाणेबल आहे, म्हणजे असं वाटतंय, तर लगेच रेकॉर्ड करा आणि ती सीडी आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माते सारे सारे गाऊया, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आणि आमचा ईमेल ID आहे. आणि आता या गाण्याने आजच्या भागाची सांगता करूया.
धन्यवाद.